नमस्ते, मी अनिता. आज आपण ज्या लोकांचं वय 40 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा लोकांना वाढलेलं पोट लवकर कमी करण्यासाठी रोज कोणती योगासने करता येतील ते पाहूया. आज जी मी तुम्हाला योगासने देणार आहे, ती जर तुम्ही रोज केली तर तुमचं 100% वाढलेलं पोट लवकर कमी होणार आहे. अगदी तुम्हाला वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी तेव्हा तुम्ही ही सर्व योगासने करू शकता. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जेवण केल्यानंतर तुम्ही 3 ते 4 तासानंतर ही सर्व योगासने सहज करू शकता. थोडक्यात तुमचं पोट रिकामं असताना तुम्हाला ही सर्व योगासने करायची आहेत. चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगासने आहेत. सर्वप्रथम आपल्याला मॅटवरती बसायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला पकडायचा आहे. दुसरा हात जास्तीत जास्त पाठी घ्या, मानेला पण फिरवायचं आणि बॅक शोल्डर पाहायचं. इथे पूर्ण पोटाला, कमरेला जो काय पीळ बसतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. होल्ड करायचा 5 सेकंड. परत अपोजिट साईड सेम अपोजिट हँडने अपोजिट नीला पकडायचं आहे. पूर्ण पोटाला, कमरेला पीळ द्या, बॅक शोल्डर पहा. आणि प्रचंड प्रमाणात आपल्या इथे पोटाला ताण बसतोय, तो आपल्याला पूर्ण फील करायचं आहे. हाताने तुम्हाला नीला पकडायचं आणि प्रेस करायचं, जास्तीत जास्त दाबायचं आहे, तरच तुम्हाला इथे पोटाला जास्तीत जास्त पीळ बसणार आहे. हळूहळू तुम्हाला जसं जमेल तसं करा. सुरुवातीला असं हळूहळू मानेला फिरवा, जेवढं होतंय तितकं करा. जसं जमेल तसं करायचं आणि मग एकदा जमा लागली की मग जास्तीत जास्त इथे ताण द्यायचं, हाताने गुडघ्याला पकडायचं आणि जास्तीत जास्त दाब द्यायचं. या पद्धतीने पूर्ण पोटाला, कमरेला पीळ बसू द्या. जो काही ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे आणि तुमच्या पोटावरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय आणि तुमचं पोट वाढलेलं लवकर कमी होतंय. अगदी तुम्ही बसल्या बसल्या बेडवरती सुद्धा झोपेतून उठल्या उठल्या करू शकता. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे, दोन्ही हात वरती घ्या, पाठीचा कणा सरळ ठेवायचा, हळूहळू कमरेतून खाली वाकायचं, हाताची पायाची बोटं टच करा, श्वास भरत वरती या. श्वास सोडत आपल्याला खाली जायचंय, श्वास भरत वरती या. हे पण तुम्हाला 1 मिनिट करायचं. आजची प्रत्येक योगासन तुम्हाला 1 मिनिट करायचंय. याने पण तुमच्या पोटावरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय आणि तुमचं वाढलेलं पोट लवकर कमी होतंय. श्वास सोडत खाली जायचं, श्वास भरत वरती यायचंय. तुमचं पोट जास्त आहे, तुम्हाला खाली जास्त वाकता येत नाही, इथपर्यंत तुमचा हात येत असेल तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमतंय तसं हळूहळू करायचंय. येत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही, जसं जमेल तसं हळूहळू करायचा प्रयत्न करा. माझा व्हिडिओ समोर ठेवा, पाहत पाहत हळूहळू करा. मी कोणत्याही प्रकारे व्हिडिओ पळवणार नाहीये. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचं, पाठीचा कणा सरळ ठेवायचं आणि पुढे वाकायचं, जास्तीत जास्त पोटाला दाब द्यायचं. दोन्ही हात आपल्या पायाच्या पुढे आले पाहिजेत, पूर्ण बॅकला पाठी येऊ द्या. या पद्धतीने याचे तुम्हाला 10 काउंट करायचे. अँटी क्लॉकवाईज पण 10 काउंट करायचे. या पद्धतीने जर तुम्हाला पोट खूप आहे, जास्त पुढे हात होत नाही, इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल. जितका होतं त्याच्यापेक्षा पुढे थोडंसं घ्यायचा प्रयत्न करायचा आणि जो काही ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. उलट दिशेने पण आपल्याला 10 काउंट करायचे. जास्तीत जास्त पुढे वाका, पोटाला दाब द्या, त्याने सुद्धा तुमचं वाढलेलं पोट लवकर कमी होणार आहे. अगदी बेडवरती झोपेतून उठला तुम्ही पाय समोर ठेवून सुद्धा हे सर्व व्यायाम प्रकार रोज करू शकता. याच्यासाठी तुम्हाला वेगळाच वेळ काढावा लागत नाही. जसं जमेल तसं हळूहळू करा, पण रोज करा. आणि जो काही ताण येतो तो पूर्ण आपल्या पोटावरती फील करायचं. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला भ्रूनमनासन करायचं. याच्यामध्ये हाताची पायाची बोटं टच करायचे आणि श्वास भरत खाली जायचं. डोकं पूर्ण आपलं खाली मॅटला टच करायचं, श्वास भरत वरती यायचं. परत हाताची पायाची बोटं टच करायचे, अपोजिट साईड डोकं पूर्ण खाली टच करा, श्वास भरत वरती या. परत हाताची पायाची बोटं टच करायचं. इथे आपल्या पूर्ण पोटाला जो काय दाब येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं. भ्रूनमनासन आहे, याच्यामध्ये आपण भूमीला नमन होतोय, आपल्यामधला मीपणा याने कमी होतोय आणि पोट कमी करण्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला बीपीचा, शुगरचा त्रास असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. या पद्धतीने हे पण तुम्हाला रोज करताना 1 मिनिट करायचं आहे. जर तुमचं जास्त डोकं खाली टच होत नाही, इथपर्यंत जरी झालं तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचं आणि जे काय स्ट्रेचिंग होत आहे ते आपल्याला फील करायचं. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला उजवा पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे, डाव्या हाताच्या कोपराने आपल्याला पकडायचा आणि कोपराने आपल्याला पाय आतमध्ये खेचा, जास्तीत जास्त पूर्ण इथे पोटाला, कमरेला जो काय पीळ बसत
तो आपल्याला फील करायचा आहे आणि आपल्या मानेला फिरवून द्यायचं. इथे बॅक शोल्डर पाहायचं आहे आणि इथे प्रचंड प्रमाणात आपल्या पोटावरती ताण येतोय, तो आपल्याला फक्त फील करायचा आहे. जर तुम्हाला शुगरचा बीपीचा त्रास असेल तर त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या कोपराने म्हणजे एल्बोजनी नीला जास्तीत जास्त आतमध्ये घ्यायचा, तरच तुम्हाला इथे पोटाला प्रचंड प्रमाणात ताण येतो, तो फील करायचा. ओके, या पद्धतीने. परत दुसरा पाय नीमध्ये फोल्ड करायचा आहे, अपोजिट हँडने पकडायचा आहे, एल्बोजने नीला आतमध्ये घ्यायचा, बॅक शोल्डर पहा, मानेला फिरवायचं, बॅक शोल्डर पाहायचं. इथे पोटावरती जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करायचं आहे. एल्बोजने नीला जास्तीत जास्त आतमध्ये खेचायचं आहे, तरच तुमच्या पोटावरती प्रचंड प्रमाणात ताण येणार आहे. लक्षात घ्यायचं आहे. आणि तुमचा काय जो काय बीपीचा शुगरचा त्रास आहे तो सुद्धा या आसनाने लवकर कमी होणार आहे. त्यामुळे हे आसन तुम्हाला न विसरता रोज करायचे. रिलॅक्स. उजव्या पायाने 3 वेळा करा, डाव्या पायाने 3 वेळा करायचं. ओके, आपण अजून एकदा पाहूया. परत उजवा पाय गुडघ्यातून वाकवायचं, दुसऱ्या हाताने पकडायचं, कोपराने आपल्याला गुडघ्याला आतमध्ये पकडायचं, जास्तीत जास्त पोटाला दाब द्यायचं. बॅक शोल्डर पहा, होल्ड करा. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ तुम्हाला हे आसन होल्ड करायचं. रिलॅक्स. परत दुसरा पाय गुडघ्यातून वाकवायचा, अपोजिट हँडने पकडायचा, बॅक शोल्डर पहा, होल्ड करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. इथे प्रॉपर थाईजवरती ताण येऊ द्या, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, अपोजिट हँड आणि अपोजिट लेग टच करायचं, हाताची पायाची बोटं टच होऊ द्या, पुढे पोटाला दाब बसू द्या, वाका जास्तीत जास्त पुढे, त्याची पायाची बोटं फक्त टच होऊ द्या. हे पण तुम्हाला कंटिन्यू रोज 1 मिनिट करायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. आणि सुद्धा प्रचंड प्रमाणात आपल्या पोटावरती ताण येतो, तो आपल्याला फील करायचं. रिलॅक्स. आपल्याला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचे, पायवरती उचलायचे, अपोजिट नी आणि एल्बोज टच करा, पोटाला दाब. तुम्हाला जसं जमेल तसं हळूहळू करायचं आहे. या पद्धतीने करायचा प्रयत्न करा. होत नाहीये जास्त इथपर्यंत झालं तरी सुद्धा चालेल. तुमचं पोट खूप वाढलंय किंवा तुम्हाला गुडघा खूप दुखतोय, वरती येत नाहीये, तर इथपर्यंत झालं तरी सुद्धा खूप. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचं आणि जसं जमेल तसं करायचा प्रयत्न करा. हळूहळू नक्की तुम्हाला जमेल. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पायवर घ्यायचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त नी आणि एल्बोज टच करा, पोटाला पीळ बसू द्या. पोट कमी करण्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरायचा, दीर्घ श्वास सोडायचा. नेक्स्ट मध्ये आपल्या दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, आपल्या हातामध्ये बॉल आहे फील करायचं आणि आपल्या पाठी कोणीतरी उभा तो बॉल द्यायचा, परत तो घ्यायचा, परत उलट दिशेने द्या, परत घ्यायचं. याच्यामध्ये आपलं टार्गेट एवढंच पाहिजे की पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसला पाहिजे. आपण उजवीकडून टर्न केलं की डावा आपला पाय दिसला पाहिजे आणि डावीकडून टर्न केलं की उजवा पाय आपल्याला दिसला पाहिजे. त्यामुळे आपल्या पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसतं, तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. तुमच्या पोटाची कमरेची चरबी कमी करण्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. कंटिन्यू करा. जो काही ताण येतोय पूर्ण पोटावरती कमरेवरती तो पूर्ण फील करा. या पद्धतीने हळूहळू करायचं आहे. जसं तुम्हाला जमेल, जरी दिसत नाही सुरुवातीला पाय तुम्हाला अपोजिट तरी चालेल, जसं जमेल तसं हळूहळू करा. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरायचे, दीर्घ श्वास सोडायचा. परत आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर वाढवायचं आहे, 60 घ्यायचं आहे. तोच बॉल आपल्याला परत खालून घ्यायचा, फॉरवर्ड बेंडिंग करून आणि बॅक बेंडिंग करून पूर्ण वरती द्यायचं. ते थ्रोटला नाभीला जो काही ताण येतो
तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. ओके, या पद्धतीने हळूहळू करा. तुम्हाला जास्त वागता येत नाही इथपर्यंत वाकला तरी सुद्धा चालेल. थ्रोटला आणि नाभीला जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा. जसं जमेल तसं हळूहळू करा. जमत नसेल तर व्हिडिओ समोर ठेवा आणि माझं पाहत पाहत हळूहळू करू शकता. खालून आपल्याला बॉल घ्यायचं आणि वरती फक्त द्यायचं. खूप सोपं आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे पोटाची चरबी कमी करण्यासाठी. जर तुम्हाला थायरॉइडचा त्रास आहे तर त्याच्यासाठी सुद्धा हे असं खूप महत्त्वाचं आहे. रिलॅक्स, दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचं. नेक्स्टमध्ये दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आपल्याला. जास्तीत जास्त अंतर घ्या, जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. तुमचे गुडघे खूप दुखत आहेत लक्षात घ्यायचं. तर गुडघे सरळ ठेवू नका, थोडेसे वाकवले तरी चालेल किंवा अंतर थोडं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल. ओके, कमरेतून हळूहळू तुम्हाला खाली वाकायचं आहे. उजवा हात आपल्याला बरोबर मॅटच्या मध्ये ठेवायचा आहे, दुसरा हात वरती घ्या. या पद्धतीने एक होल्ड करा 5 सेकंड. 5 4 3 2 1. परत दुसरा हात आपल्याला बरोबर मॅटच्या मध्ये घ्यायचा आहे. 5 सेकंड होल्ड करा. 5 4 3 2 1. परत आपल्याला फास्ट करायचं. कंटिन्यू करा. 1 2 1 2. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. जसं तुम्हाला हळूहळू जमेल तसं करायचं. 1 2 1 2. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. अप्पर बॉडीची फॅट कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे हळूहळू. रिलॅक्स, दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. नेक्स्टमध्ये तुम्हाला दोन्ही हात चेस्टच्या लेवल ठेवायचे, पाय वरती घ्यायचे फक्त आणि हाताला फक्त आपल्या नी टच करायचं. पोटाला दाब द्या. जो काही ताण आहे तो पूर्ण फील करायचा. जर तुमचे पाय खूप दुखत आहेत, वरती येत नाही तर हात थोडे खाली घासून या पद्धतीने जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा. आणि सुद्धा तुमचं वाढलेलं पोट आणि पायाच्या मांड्या लवकर कमी होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जसं जमेल तसं हळूहळू करायचं. रिलॅक्स, दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचे. नेक्स्टमध्ये आपल्याला पाय वरती घ्यायचं, पोटाला दाब द्यायचा. हात पण आपल्याला वरती घ्यायचा. या पद्धतीने पोटाला दाब द्या. जितका तुम्हाला पाय वरती घेता येतं तितका वरती घ्यायचं. मांड्यांची आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. या पद्धतीने जो काही ताण येतो तो पूर्ण फील करायचं. जास्त तुमचा पाय वरती येत नाही, दुखत असेल तर इथपर्यंत घेतला तरी सुद्धा चालेल. जसं जमेल तसं हळूहळू करा. जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा. हात खूप दुखत आहेत, वरती होत नसेल तर इथपर्यंत जरी झालं असं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा खूप आहे. जसं जमेल तसं हळूहळू करा. कंटिन्यू तुम्हाला 1 मिनिट करायचं. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यातून वाकून घ्यायचे. हळूहळू पोटाला दाब द्यायचा, दोन्ही हाताने पकडायचं आहे, पोटावरती होल्ड करा. या पद्धतीने जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड करायचं आहे. जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत, पाय खूप दुखतोय, कंबर दुखते तर तुम्ही एकाच पायाने करायचं. एक पाय खाली सोडायचा आहे, एक पाय पकडा पोटावरती आणि होल्ड करा. तर तुमचे जास्त पाय दुखत नाहीत, गुडघे दुखत नाही तर तुम्ही दोन्ही पायाने पण करू शकता. या पद्धतीने होल्ड करायचं आहे. जेवढा वेळ तुम्ही होल्ड करताय तितक्या वेळ होल्ड करायचं. जर तुम्हाला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे, गॅसचा खूप त्रास आहे, त्याच्यासाठी हे योगासन अतिशय महत्त्वाचं आहे. हळूहळू तुम्ही याच्यामध्ये रोलिंग पण करू शकता. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. या पद्धतीने जो काही ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. रिलॅक्स, श्वास सोडत खाली दोन्ही पाय घ्यायचे आपल्याला. नेक्स्ट मध्ये दोन्ही पाय सरळ खाली ठेवायचेत आपल्याला. दोन्ही हात हिपच्या खाली घ्या. दोन्ही हात आपल्याला हिपच्या खाली घ्यायचे कारण की आपण दोन्ही पाय आता वरती घेणार आहोत. त्यामुळे आपल्या बॅकवरती ताण येऊन बॅक पेन होऊ नये म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं. नेहमी दोन्ही पाय वरती उचलताना आपल्याला दोन्ही हात हिपच्या खाली घ्यायचे. ओके, याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, डीप श्वास भरत दोन्ही पाय
30 वरती अप घ्यायचे, परत खाली पण मॅटला टच करायचं नाही. ओके, याने तुमच्या पोटावरती प्रचंड प्रमाणात ताण येतो, त्यामुळे पोट कमी करण्यासाठी हे योगासन अतिशय महत्त्वाचं आहे. या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याचे तुम्हाला 10 काउंट करायचे. अजून एक सेट पाहूया. दोन्ही पायावरती मॅटच्या 30 उचला, अपडाऊन करा. 1 2 जो काय टमीवर ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचं. नेक्स्टमध्ये परत आपल्याला दोन्ही हात हिपच्या खाली घ्यायचे, पाय पूर्ण वरती घ्या, अपडाऊन करा. 1 2 जर तुमचा पाय दुखतोय, गुडघे दुखतायत, तर तुम्ही असं गुडघ्यातून थोडं पाकोला पाय तरी चालेल. जितका तुम्हाला वरती घेता येतो तितका घ्यायचा आहे. जर तुमचे पाय खूप दुखत आहेत तर थोडं जरी वरती घेतलं तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू पाय वरती घ्यायचं. याचे तुम्हाला 10 काउंट करायचे. परत दुसरा पण पाय आपल्याला वरती घ्यायचा आहे. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू पाय वरती घ्या. रिलॅक्स. परत हळूहळू दोन्ही पाय वरती घ्यायचा प्रयत्न करा. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू जास्तीत जास्त वरती घ्यायचा प्रयत्न करा. या पद्धतीने 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. डीप इनहेल, डीप एक्सेल. नेक्स्टमध्ये आपल्याला परत दोन्ही पाय नीमध्ये फोल्ड करायचे, दोन्ही हाताने नेकला पकडा, अपोजिट नी आणि एल्बोज टच करायचं. पोटाला दाब द्या. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. या पद्धतीने आपल्या वयाप्रमाणे आपल्याला हळूहळू करायचं. पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. नी आणि एल्बोज टच होऊ द्या. कंटिन्यू करा. असं कंटिन्यू होत असेल तर अतिउत्तम, पण तुम्हाला जसं जमेल तसं हळूहळू करा. या पद्धतीने रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. ही सर्व योगासने करून तुम्ही वयाच्या 40 मध्ये सुद्धा वाढलेलं पोट लवकर कमी करू शकता. जशी तुम्हाला योगासने जमतील तशी हळूहळू करायची आहेत. ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.